मराठीचा आग्रह धरणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत उत्तर भारतीय विकास सेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। सोबतच राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे। महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याचा माफक मागणीवरून उत्तर भारतीयांनी याचिका दाखल केल्याने वातावरण तापल्याचं दिसतंय। मनसेवर बंदीची सुप्रीम कोर्टात याचिका। परप्रांतीयांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतल्याचा आरोप। मनसेची मान्यता रद्द करण्याची कोर्टाकडे मागणी। महाराष्ट्रात राहता तर इथली मातृभाषा मराठी आलीच पाहिजे असं म्हणत गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी परप्रांतीयांना सज्जड दम दिला होता। मात्र या विरोधात आता उत्तर भारतीय विकास सेना आक्रमक झाली। उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे। महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा अपमान पण तुम्ही करतायत। मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही। राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहे। आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे। दरम्यान राज ठाकरे कायद्याला धरून बोलतात असा दावा मनसेने केला। मनसे विरोधातली याचिका न्यायालय फेटाळून लावणार असा विश्वास मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला। हे जे कोणी शुक्ला आहेत ना, ह्यांना एक स्वतःचा काय प्लॅटफॉर्म आहे मला माहिती नाही। केवळ अशा राज ठाकरे साहेबांवर असं काही टीका टिप्पणी केली किंवा काही कोर्टात गेलं की आपल्याला प्रसिद्धी मिळते हे त्यांना चांगलं ठाऊक आहे, म्हणून हा त्यांचा सगळा खटाटोप आहे। खरं तर न्यायालयामध्ये अशा कोणत्याही गोष्टी किंवा असे कोणतेही खटले किंवा अपील हे जे काही करतात हे फार काळ टिकत नाहीत। न्यायालय ह्याला फेटाळून लावतं। या याचिकेवर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली। आमचा पक्ष राहणार की नाही राहणार हे आता परप्रांतीय ठरवणार का असा टोला देशपांडेंनी लगावलाय। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्या नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा लागेल। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कोणी करता असं मला वाटतं का? कारण पत्र आलं, तुम्ही सगळ्यांनी मुळात तुम्ही याच्या मागचं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार करू। मनसेला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याच्या मागे भाजप असल्याचा आरोप देखील मनसेने केला। या याचिकेमुळे मनसे आणि भाजपमधले राजकीय संबंध कटू होण्याची शक्यता आहेच। शिवाय परप्रांतीय विशेषतः उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेची भूमिका अधिकच कठोर होण्याची शक्यता आहे। मनोज कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।